हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल MD ब्लॉग. आज मी आलो आहे बोरिवली स्टेशन आणि इथून आज आपण चाललो आहोत. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा ठिकाणी जे महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे. त्यासाठी आपल्याला फेरीचा प्रवास करावा लागणार आहे. सो इफ यू वॉन्ट टू नो तिकडील डेस्टिनेशन काय आहे, कम विथ मी. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता चाललो पागोडा. इथून बोरिवलीवर आता रिक्षा पकडले आणि रिक्षाचे जेमतेम बघायला गेले तर 120 रुपये इथून शेअरिंग आहे. आणि आम्ही 4 जण चालले तिथून. बघू शकता नवीनच लग्न झालेलं जोडपं आहे, पाठीमागे बसले. आणि आमच्याबरोबर सोनीताई आहे. तर इथून आता निघालो. इथून गेलो की आम्ही बोटीपर्यंत जाणार. बोटीपासून मग पुढे सांगतो तुम्हाला कसं काय ट्रॅव्हलिंग कशी होईल आमची. आणि आता टायमिंग झाला आहे 1:30 वाजले दुपारचे. आणि आजचा वार आहे ते मी सांगू शकत नाही, जरा सिक्रेट आहे. कारण की आम्ही आता इथं पोहोचलो आहे. बघू शकता रिक्षातून उतरलो आहे आणि आता इथून चाललो आहे आम्ही पुढे तिकीट काउंटरच्या इथे. बोटीचा तिथे तिकीट काढणार आणि तिथून मग जाणार. हॅलो फ्रेंड्स, तर आपण आता रिक्षा पकडली बोरिवली स्टेशनपासून वेस्टवरून. आणि आता आपण इकडे गोराईखाडीवरती पोहोचलो आहे. तर इथून आपण आता पुढे जाऊन तिकीट काढूया. तिकीट काउंटरला जाऊन तिकीट काढायचं आहे. बघू शकता आम्ही आतमध्ये आलो आहे, एंट्री केले. इथून समुद्र चालू झाला आहे. बघू शकता पाठीमागच्या साईडला बघू शकता तर एक तिकीट काउंटर आहे. इथे आपण आतमध्ये जाऊन आता तिकीट काढूया. तिकीट 100 रुपये रिटर्न फेरी आहे. ओके, सो फायनली आम्ही गोराईखाडीवरती पोहोचलो आहे आणि मी तुम्हाला इकडची थोडीशी झलक दाखवतो. गाड़ी आएगी है, उसके बोल रहा अंदर ही आप लोग टू व्हीलर आएगी. आपली गोराईखाडीवरती बोट आलेली आहे आणि आपण आता ही बोट पकडून त्या पलीकडे जाणार आहोत. आणि साधारण आपल्याला बघायला गेलं तर 15 ते 20 मिनिटं आपल्याला इथून प्रवासाला जातील. तर मग तो प्रवास कसा आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर मग आपण बोटीमध्ये बसूया आणि जाऊया. चला मग. ओके, सो आपण आता बोटीमध्ये चढलो. तर मी बोटीमध्ये तुम्हाला थोडीशी झलक दाखवतो. तर बघू शकता हॅलो गाईज, आपण आता बोटीतून उतरतोय. तर मी जसं तुम्हाला सांगितलेलं की हे विश्व विपासना पागोडा
महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी एक आहे. हे आहे ग्लोबल विश्व विपासना पागोडा. फायनली आम्ही आता पागोड्याला पोहोचलोय. बघू शकता पाठीमागे. फायनली आम्ही बोटमध्ये चढलेलो आणि आता फायनली आम्ही इकडे आता पागोड्याला पोहोचलो. बघू शकता. कुठे कोणते आपण आता विश्व विपासना पॅगोडाच्या गेटवरती पोहोचलोय. समोरच विश्व विपासना पॅगोडाचं टोक आपल्याला दिसून येतोय. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता चाललो रोडने सरळ वरती चालत. इथून थोडंसं चालण्यासाठी पायवाट आहे. बघू शकता. हे काय बोलतो हायवे सारखा रोड आहे. पायवाट म्हणजे वेगळी टाईप झाली. मग तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? पागोड्यामध्ये एंट्री करतोय. अच्छा, एंट्री करतो. वरती पागोडा आहे. बघू शकता पाठच्या साईडला. फायनली पोहोचलो. बघू शकता वरती पागोडा आहे. तिकडे पोहोचायचं आम्हाला. सॉरी या. ते तुझं काय म्हणणं? अरे निघाली तुझी. अरे यार, हिची काय सँडल काढलेली आहे. तुमची अशा पद्धतीने पाय पडलेला. इन गोल्डन इन पगोडा. आता बोल बघू शकता वरती पागो. आपण बोटीतून उतरलो आणि उतरल्यानंतर 10 मिनिटं वॉकिंग करून आपण पोहोचलो विश्व विपासना पागोडाजवळ. विश्व विपासना पागोडा हे शांततेचं प्रतीक मानले जाते. इथे येऊन तुम्ही मेडिटेशन करू शकता. तर पागोड्याला जाण्याच्या आधी 2 गेट्सला पास करावं लागतं. ते म्हणजे आधी एक म्यानमार विपासना गेट जे आम्ही तुम्हाला सांगितलं, आणि दुसरं म्हणजे बर्मा गेट. इथे बघू शकता की इथे हे बर्मा गेट आहे. पागोड्याला जाण्याच्या आधी इथे तुम्ही जी घंटा आहे किंवा नगाडा आहे ते तुम्ही वाजवू शकता, कारण विपासना पागोडा हे शांततेचं प्रतीक मानलं जातं. आणि इथे तुम्ही हे नगाडा वाजवून किंवा घंटा वाजवून तुम्ही पुढे जाऊ शकता. पागोड्याचा जे कळस आहे त्याच्याबद्दल थोडीशी छोटीशी माहिती आहे की हा जो कळस आहे तो 29 मीटर उंचीचा आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा जगातील सर्वात मोठा असा खंबारहित पागोडा आहे. आणि इथे जो मेडिटेशन हॉल आहे ज्यासाठी हे ओळखलं जातं ते एवढं मोठं आहे. इथे 8,000 ते 9,000 लोक जे येतात तिथे विपश्यनासाठी, तेवढी इथली कॅपॅसिटी आहे.
सो दिस वॉज अ व्हेरी पीसफुल टूर विपसना पागोड्यामध्ये. तुम्हालाही जर शांतता अनुभवायची असेल तर मुंबईच्या गोंगाटापासून दूर या स्थळाला म्हणजे ग्लोबल विपसना पागोड्याला नक्की भेट द्या. आणि अशीच तुम्हाला काही स्थळं माहिती असतील जी मुंबईत आहेत, जी वेगळी आहेत, हटकी आहेत, त्यांचा इतिहास फार रोमांचक आहे, तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा